हा जो काही सेवाभाव आहे तो सेवाभाव ज्या पद्धतीनं कमलाताईंनी या संस्थेमध्ये निर्माण केला, मला अतिशय आनंद आहे की आज तगायत त्यांच्या पश्चात देखील ज्या ज्या लोकांनी संस्था सांभाळली त्या कोणीही या संस्थेचं कधीही व्यावसायीकरण होऊ दिलं नाही. आजही तोच सेवाभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि कदाचित आपण जर 30-40 वर्षापूर्वीचा काळ, 25 वर्षापूर्वीचा काळ हा जर बघितला तर नागपूरमध्ये ज्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची केंद्र नव्हती, त्यावेळी सर्वात जास्त भर हा या इथल्या सुतिकागृहावर असायचा आणि समाजातले सगळे लोक हे या ठिकाणी जुळलेले, अनेक मुलांचा जन्म हा या ठिकाणी झालेला आपण बघितला. अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात मॅटर्निटी होम्स तयार झालेले आहेत, शासकीय खासगी अशा सगळ्या व्यवस्था आहेत. तथापि जो गरीब आहे, जो निम्न मध्यमवर्गीय आहे, जो मध्यमवर्गीय आहे, त्याला आजही आपलं हक्काचं ठिकाण हे मातृसेवा संघ वाटतं. आणि इथल्या ज्या काही सेवा आहेत त्या सेवा या उत्तम असतील आणि त्याच्यामध्ये सेवाभावच असेल, त्याच्यामध्ये कुठलंही व्यावसायीकरण असणार नाही, अशा प्रकारची एक भावना ही जी काही इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जीवित ठेवली आहे, मला असं वाटतं की त्याकरता त्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो.